गुड आफ्टरनून मुलांना. तर आज आपण सेमेस्टर नंतर आपल्या 6 परीक्षेनंतर आपण नवीन पोर्शन सुरू करणार आहे. 6 नंतरचं पुढचं. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिला जो धडा आहे, तुम्हाला 4 धडे असतील आधी 6 पर्यंत. आता आपण 5व्या धड्यापासून सुरू करणार आहे. आपला जो 5वा धडा आहे की नाही, तो आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, असं आपल्या धड्याचं नाव आहे. आता हा धडा खूप इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे? कारण आपल्याला 10वीला 10th मध्ये सुद्धा सेम हाच लेसन आहे पहिला. मॅथ्स 1 मध्ये पहिला जो धडा आहे आपल्याला 10वी मध्ये, तो हाच आहे, सेम लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर हे आपण व्यवस्थित शिकायचंय, कारण आपल्याला 10वीला पण हा धडा सेम धडा, आणि हेच आहे जे या धड्यात आपल्याला शिकायचं, तेच 10वीला पण करायचंय. सेम गणित आहे तशीच. आता जर व्यवस्थित आलं आपल्याला, तर आपण 10वी मध्ये पण त्याचा आपल्याला फायदा होणार आहे, जर आपण आता व्यवस्थित शिकलो तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असं आपल्या धड्याचं नाव आहे. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. तर लिनियर इक्वेशन म्हणजे काय, इन 2 व्हेरिएबल म्हणजे काय? तर इक्वेशन म्हणजे काय ते माहित पाहिजे. त्याच्यानंतर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल काय, आणि लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल काय, या सगळ्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. इक्वेशन म्हणजे काय, तर इक्वेशन म्हणजे जेव्हा दोन साइड एखाद्या इक्वालिटीचं साइन असतं, इक्वल टूचं साइन असतं, आणि त्याच्या डावी बाजू आणि उजवी बाजू असते, आणि मध्ये बरोबरचं चिन्ह असतं, त्याला आपण इक्वेशन म्हणतो. म्हणजे असं आपण जेव्हा लिहितो, किंवा असं आपण एखादी इक्वालिटी लिहितो, म्हणजे 3 + 4 = 5 + 2, याला इक्वेशन म्हणायचं. याला इक्वेशन का म्हणायचं, कारण मध्ये इक्वल टूचं साइन आहे, आणि याची लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे, म्हणून मध्ये इक्वल टूचं साइन आहे. मग याला आपण इक्वेशन म्हणतो. आपण 5वी 6वीला असे इक्वेशन बनवलेले, जसं आता 12/2 केलं आणि 3 + 3 केलं, तर हे ते इक्वालिटीचं साइन येऊ शकेल का? तर 12/2, 12 ला 2 ने डिवाइड केलं तर 6 येतं, म्हणजे 2 ने भागला आपण 12ला, तर 6 उत्तर येतं. आणि 3 + 3 केला तरी सुद्धा 6च येतं. म्हणजे जरी क्रिया वेगळ्या असं ऑपरेशन जरी वेगळे असले, तरी त्यांचा आन्सर इक्वल आहे, म्हणून आपण इथे इक्वॅलिटीचं साइन लिहू शकतो. आणि मग होल हे जे तुम्हाला एक्सप्रेशन दिसतंय, त्याला आपण इक्वेशन असं म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये इक्वलचं साइन आहे, इक्वॅलिटी आहे, आणि 2 साइड आहेत, दोन्ही साइड इक्वल आहेत. 12/2, 3 + 3, दोन्हीचा आन्सर इक्वल आहे. मग इक्वेशन आहे. इक्वेशन म्हणजे काय, 2 एक्सप्रेशन असतात, दोन्हीची व्हॅल्यू सेम असते, म्हणून आपण इक्वल टूचं साइन लिहितो, त्याला आपण इक्वेशन असं आपण म्हणतो. इक्वेशन. आता इक्वेशन म्हणजे काय आपल्याला कळलं. आता आपण इक्वेशन इन 2 व्हेरिएबल काय आहे, लिनियर इक्वेशन काय आहे ते आधी आपण बघू, मग लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल काय. तर लिनियर काय आहे बघा. आता जनरल बाकीचे आपण इक्वेशन लिहिताना कसं लिहितो, युजिंग व्हेरिएबल लिहितो. व्हेरिएबल म्हणजे काय, तर व्हेरिएबल म्हणजे एक इंग्लिश लेटर असतं. एखादा नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी आपण एक इंग्लिश लेटर यूज करतो. इंग्लिश अल्फाबेट किंवा इंग्लिश लेटर used to represent असेल, त्याला रिप्रेझेंट लेटर यूज करतो, इंग्लिश लेटर, त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतो. मग व्हेरिएबल कोणताही इंग्लिश लेटर असू शकतो, ए असेल, बी असेल, एनी 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 इंग्लिश अल्फाबेट, एनी लेटर, आपण त्याला व्हेरिएबल म्हणतो. मग आधी आपण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल काय असतं. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल.
लिनियर म्हणजे काय? आता व्हेरिएबल आपल्याला कळलं की ते इंग्लिश लेटर असतं. म्हणजे आता समजा मी असं लिहिलं तर हे इक्वेशन आहे, कारण इथे इक्वल टूचं साईन दिसते मला. इथे बघा हे इक्वल टूचं साईन आहे आणि ही लेफ्ट हँड साइड आहे, याला आपण LHS बोलतो, आणि ही आहे RHS, राईट हँड साइड, आणि मध्ये इक्वल टूचं साईन आहे, आणि म्हणून हे इक्वेशन आहे. आता या इक्वेशन मध्ये कसं आहे, या इक्वेशन मध्ये डावीकडे आपल्याला कुठलं तरी एक इंग्लिश लेटर दिसते, जे आहे एक्स, आणि हे एक्स यूज करून आपल्याला एक इक्वेशन बनवून दिलेलं आहे. ते एक्स हे इंग्लिश लेटर वापरले आणि एक इक्वेशन बनवलेलं आहे, आणि त्या लेटरचा जी पॉवर आहे, म्हणजे एक्सच्या डोक्यावर, आता समजा एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब असं आपण लिहितो बघा, एक्सच्या डोक्यावर काहीतरी पॉवर असते. तर इथे आपण जेव्हा फक्त एक्स लिहितो की नाही, तर त्याची जी पॉवर आहे किंवा त्याच्या डोक्यावर जो आहे तो 1 असतो. जर आपण काही लिहित नाही डोक्यावर, तर याचा अर्थ तिथे एक्स रेज टू 1 आहे किंवा एक्सची पॉवर 1 आहे, एक्स स्क्वेअर. मग जेव्हा एक्स तुम्हाला दिलाय, म्हणजे कोणताही अल्फाबेट दिलेला आहे आणि अल्फाबेटच्या डोक्यावर समजा 1 आहे, म्हणजे काहीच लिहिलेलं नसतं, पण आपण समजतो की तो 1 आहे, इट इज रेज टू 1. मग आपण त्याला म्हणतो लिनियर. लिनियर म्हणजे काय, हे आपण पॉलिनॉमियल मध्ये बघितलेलं आहे. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय, तर सगळ्यात मोठी जी डिग्री आहे, डिग्री वन असलेले जे पॉलिनॉमियल आहेत ते लिनियर असतात. डिग्री 2 असलेले पॉलिनॉमियल आहेत ते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असतात. डिग्री 1 वाले म्हणजे असे जे आहेत, त्यानंतर असं आपण लिहितो असे जे काही एक्सप्रेशन्स आहेत, याला आपण लिनियर म्हणणार. लिनियर का, कारण ज्याच्यामध्ये जे पॉवर आहे व्हेरिएबलची ती 1 आहे. बघा, एच्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1 आहे, इथे पण एक्सच्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1 आहे, वायच्या डोक्यावर काही नाही म्हणजे रेस टू 1 आहे, इथे पण एमच्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1 आहे. 1 पॉवर 1 रेस टू 1, हे सगळे लिनियर आहेत, लिनियर पॉलिनॉमियल बोलतो. पण हे हे इक्वेशन आहे, हे पॉलिनॉमियल नाही, फक्त हे इक्वेशन आहे, म्हणून ह्याला फक्त लिनियर इक्वेशन बोलायचं, कारण त्याच्यामध्ये जो व्हेरिएबल आपण वापरतो त्याला पॉवर 1 आहे. आपण बघा शिकलो क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक कशाला बोलायचं, तर असं, याच्यामध्ये व्हेरिएबलची जी पॉवर आहे ती 2 आहे, जी डिग्री आहे ना ती 2 आहे. बघा डोक्यावर 2 आहे, त्यानंतर मी असं लिहिलं, हे याची पण सगळ्यात मोठी पॉवर 2 आहे. 1 वाला पण आहे टर्म, पण सगळ्यात मोठी पॉवर डिग्री 2 आहे. डिग्री म्हणजे जी सगळ्यात मोठी पॉवर असते ती डिग्री असते, ते 2 आहे. म्हणजे हे जे आहेत हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक का, कारण त्याच्यामध्ये व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 2 आहे, मग ते क्वाड्रॅटिक. पण आपल्याला इथे शिकायचं लिनियर. लिनियर लिनियर म्हणजे ज्याच्यामध्ये व्हेरिएबलची पॉवर 1 असते. डिग्री 1 वाला इक्वेशन त्याला लिनियर इक्वेशन म्हणतात. लिनियर इक्वेशन आहे हे. लिनियर इक्वेशन, आता याच्यामध्ये जे मी व्हेरिएबल हे लिनियर आहे, कारण याची पॉवर रेज टू 1 आहे, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन आहे. पण हे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे, म्हणजे 1 व्हेरिएबल मधलं लिनियर इक्वेशन. इट इज लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. आता लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आधी कसे सॉल्व्ह करायचे ते आपण, ऍक्च्युली आपल्या धड्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, पण आपल्याला आधी लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल माहित पाहिजे आणि ते कसे सॉल्व्ह करायचे ते पण माहित पाहिजे. तर लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, इथे बघा 1 व्हेरिएबल आहे, एकच इंग्लिश लेटर वापरले, म्हणजे हे लिनियर का, कारण ह्या व्हेरिएबलची पॉवर 1 आहे
म्हणून लिनियर इक्वेशन, कारण इक्वल टूचं साइन आहे, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, कारण एकच व्हेरिएबल वापरलंय म्हणून याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे हे x प्लस 3 इज इक्वल टू 5. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचंय की जो व्हेरिएबल असतो त्याची काय बरं व्हॅल्यू असेल या इक्वेशन मध्ये. बघा आता ही लेफ्ट हँड साइड आहे, इक्वल टूच्या डावीकडे लेफ्ट साइडला आहे, ती लेफ्ट हँड साइड, म्हणजे ही पूर्ण तुमची लेफ्ट हँड साइड आहे. आणि राईट आपलं इक्वल टूच्या साइनच्या उजवीकडे जी आहे ती राईट हँड साइड आहे. मग लेफ्ट हँड साइडला x प्लस 3 आहे आणि राईट हँड साइडला 5 आहे. लेफ्ट हँड साइडला x प्लस 3 आहे आणि राईट हँड साइडला 5 आहे आणि दोन्ही साइड इक्वल आहे. इक्वल आहे म्हणजे ही पण साइड लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्ही इक्वल आहे. राईट हँड साइडला 5 आहे, 5 म्हणजे लेफ्ट हँड साइडची पण व्हॅल्यू सेम असायला पाहिजे 5. मग आता तुम्ही सांगा की एक्सच्या जागेवर काय बरं व्हॅल्यू असेल की दोन्ही साइड इक्वल होतील. म्हणजे ही x प्लस 3 आहे आणि इकडे 5 आहे, दोन्ही इक्वल आहे, याचा अर्थ दोन्हीचा आन्सर सेम असायला पाहिजे. इथे 5 आहे तर ह्याचं पण आन्सर 5 असायला पाहिजे. मग x ची काय बरं व्हॅल्यू घेऊ मी की दोन्ही साइड इक्वल होतील. x ची अशी कोणती व्हॅल्यू आहे ज्याच्यामुळे इक्वेशन सॅटिस्फाईड होईल. इक्वेशन सॅटिस्फाईड होईल म्हणजे दोन्ही साइड इक्वल होतील. असं कोणतं बरं तुम्ही व्हॅल्यू घेणार x ची की ज्याच्याने तुमच्या दोन्ही साइड इक्वल होणार. तर इथे x ची व्हॅल्यू आपल्याला अशी x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची जी इथे टाकली आपण इक्वेशन मध्ये की ते इक्वेशन बॅलेन्स्ड होतं. बॅलेन्स्ड म्हणजे इक्वल होतं. आपण ओरली पण आन्सर सांगू शकतो की तिथे x ची काय बरं मी व्हॅल्यू घेतली की दोन्ही साइड इक्वल होतील. राईट हँड साइडला तर 5 आहे, लेफ्ट हँड साइडला x प्लस 3 आहे. मग इथे काय व्हॅल्यू असायला पाहिजे की जेणेकरून दोन्ही साइड इक्वल होणार आहेत. तर इथे आपण जर ओरली आन्सर करायला गेलो तर इथे जी व्हॅल्यू असणार आहे ती 2 येणार. बघा इथे जर 2 टाकलं तर 2 प्लस 3, x ची व्हॅल्यू 2 असेल तर 2 प्लस 3 बघा 5 होतात आणि राईटला पण 5 आहे म्हणजे दोन्ही साइड इक्वल होते. बाकी कोणती एक्सच्या जागेवर बाकी कोणती व्हॅल्यू घेतली तर इक्वल नाही होणार. समजा मी एक्सच्या जागेवर 1 घेतलं तर 1 प्लस 3 4 होतात, त्यामुळे ते राईट साइडच्या इक्वल नाही आहेत कारण राईट साइडला 5 आहे. एक्स ची व्हॅल्यू 1 घेतली तर रॉंग येणार. एक्स ची व्हॅल्यू 3 जरी घेतली तरी 3 प्लस 3 6 होणार, पण राईटला तर 5 आहे. म्हणजे एक्स ची एकच अशी व्हॅल्यू आहे ज्याच्यामुळे हे इक्वेशन बॅलेन्स्ड होऊ शकतं, दोन्ही साइड इक्वल होऊ शकतात. अशी एकच व्हॅल्यू आहे जी आहे 2. म्हणून एक्स ची व्हॅल्यू इथे 2 येते. पण मग हे सॉल्व्ह कसं करायचं हे तर ओरली आन्सर आपण दिलं की एक्स ची व्हॅल्यू 2 आहे. पण मग ओरली कसं, ओरली आपण सांगू शकतो पण मग आपण एक्सप्लेन कसं करायचं, आपल्याला लिहायचं कसं आहे, तर त्याच्यासाठी एक मेथड आहे. काय करायचं असतं, आपल्याला जर कोणत्याही लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल ची आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. सोल्युशन म्हणजे काय, तर सोल्युशन म्हणजे व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, जो त्याला सोल्युशन बोलतो. सोल्युशन फाइंड आउट करणं म्हणजे काय, टू फाइंड व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इन इक्वेशन. जो पण तुमचा व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजे सोल्युशन फाइंड आउट करणं. मला या इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. सोल्युशन फाइंड आउट करायचं म्हणजे एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग अशी एक्स ची व्हॅल्यू जी इक्वेशन बॅलेन्स करू शकते, इक्वल करू शकते, अशी एक्स ची व्हॅल्यू.
मग आपण 8वीला शिकलेलो आहे, 7वीला पण शिकलेलो आहे, कसं सॉल्व्ह करायचं. आता हे जर इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, तर ह्याची मेथड कशी आहे की व्हेरिएबल आधी बघा कोणत्या साईडला आहे. व्हेरिएबल आपला कोणत्या साईडला आहे, कारण दोन साईड असतात, एक लेफ्ट हँड साईड असतं आणि राईट हँड साईड असतं. मग तुमचं व्हेरिएबल कोणत्या बरं साईडला आहे? इक्वल टूच्या डावीकडची जी असते ती लेफ्ट हँड साईड आणि ही राईट हँड साईड असते. मग आपलं जे व्हेरिएबल आहे ते लेफ्ट हँड साईडला आहे, बरोबर आहे. मग ते लेफ्ट हँड साईडला आहे की नाही व्हेरिएबल, मग व्हेरिएबल ज्या साईडला आहे त्या साईडलाच ते ठेवायचं, त्याला हलवायचं नाही. ते कधी हलवायचं ते मी सांगते नंतर, पण आता सध्या जर ते लेफ्ट हँड साईडला आहे तर ते लेफ्ट हँड साईडलाच राहू देत. पण लेफ्ट हँड साईडला एक आणखी एक नंबर आहे जो त्याच्या बरोबर आहे, तो मला तिथे नकोय. मला व्हेरिएबलला एकटं ठेवायचंय. व्हेरिएबल बरोबर जो कोणताही नंबर आहे तो मला घालवायचा आहे, तिथून काढून टाकायचं. मग लेफ्ट हँड साईडला व्हेरिएबल आहे, पण लेफ्ट हँड साईडला व्हेरिएबल बरोबर आणखी एक नंबर आहे जो आहे +3. मग मी आता काय करणार, या +3ला मला घालवायचं लेफ्ट हँड साईड कडून, इकडून. मग मी काय करते, त्याला तिकडून उचलते, तो मला नकोय. मला तो त्या व्हेरिएबल बरोबर नको. आता त्याला नकोय बोलल्याबरोबर त्याला तिथून काढावं लागेल. लेफ्ट हँड साईडला त्याला नाही ठेवायचंय, तो व्हेरिएबल बोलतो मला नकोय 3 किंवा कोणताही जो नंबर असेल त्याला तो म्हणतो मला नकोय. नकोय बोलल्याबरोबर त्याला आता काय तिकडून उचलायचं, लेफ्ट हँड साईडला तो आहे तिथून त्याला उचलायचं आणि त्याला कुठे न्यायचं, त्याला न्यायचं राईट हँड साईडला. लेफ्ट हँड साईड कडून उचलून राईट हँड साईडला त्याला न्यायचं. पण राईट हँड साईडला नेताना त्याला असंच नाही नेता येणार ना, त्याला काय करावं लागेल आपल्याला, त्याची ना ऑपरेशन चेंज करावं लागेल, म्हणजे त्याची जी क्रिया आहे ना ती बदलावी लागेल. म्हणजे कशी, आता ते हा 3 जो आहे तो लेफ्ट हँड साईडला जेव्हा होता तेव्हा तो एक्स बरोबर प्लस आहे, +3 आहे, एक्स +3 आहे, म्हणजे तो +3 आहे इकडे लेफ्ट हँड साईड. पण मला आता तो राईट हँड साईडला शिफ्ट करायचा आहे ना, तर प्लसच्या किंवा ऍडिशनच्या, प्लस म्हणजेच ऍडिशन, त्याच्या अपोजिट क्रिया करायची. आता ऍडिशनच्या अपोजिट काय आहे, त्या ऍडिशनच्या अपोजिट सबट्रॅक्शन आहे. ऍडिशनच्या अपोजिट सबट्रॅक्शन आहे. मग मी काय करेन, हा 3 जो आहे इकडे एक्स ठेवेन आणि हा जो +3 आहे ना हा या बाजूला शिफ्ट करेन, राईट हँड साईड +3. आता राईट हँड साईडला ऑलरेडी 5 आहे, त्याला आधी लिहा. जो नंबर राईट हँड साईडला आधी आहे तो आधी तसाच ठेवा, लिहा आधी आणि मग लिहा 5. आणि हा जो +3 होता इथे, हा +3 मायनस होणार, इकडे आला ना तो, हा +3 इकडे आला ना की तो -3 होणार. काय केलं बघा, मी काय केलं की लेफ्ट हँड साईडला जो +3 होता त्याला उचललं, लेफ्ट हँड साईडला मला फक्त एक्स ठेवायचंय, त्यामुळे +3ला लेफ्ट हँड साईड वरून उचललं आणि त्याला राईट हँड साईडला नेलं. राईट हँड साईडला तो आल्यावर तो +3चा -3 झाला. आता इथे एक्स आणि 5 - 3 2 येणार बघा, एक्सची व्हॅल्यू 2 आली. मगाशी आपण ओरली पण हीच व्हॅल्यू दिली होती 2, की 2च एक व्हॅल्यू आहे जी या इक्वेशनला सॅटिस्फाईड करू शकते. आली एक्सची व्हॅल्यू. असं सॉल्व्ह करण्याची मेथड आहे. आता कधी ऍडिशन असेल तो नंबर आपण बघूया आणखी काही गणित. आता समजा असं असेल, वेगवेगळं व्हेरिएबल घेऊ, असं इक्वेशन आहे. आता हे सगळे इक्वेशन जे आहे ते मी इक्वेशन
लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलच सॉल्व्ह करतोय आपण. आपल्या लेसनचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, पण आधी सध्या आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल सॉल्व्ह करतोय, कारण ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. वन व्हेरिएबल वाले, एकच व्हेरिएबल आहे बघा, एम एकच व्हेरिएबल आहे. वन व्हेरिएबल मधलं लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, याच्यामध्ये मला याचं सोल्युशन काढायचं. सोल्युशन म्हणजे एम या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि एम ची अशी व्हॅल्यू ज्याच्यामुळे इक्वेशन बॅलन्स्ड होईल, इक्वल होईल. अशी कोणती बरं एम ची व्हॅल्यू घेऊ मी ज्याच्यामुळे इक्वेशन बॅलन्स्ड होणार आहे. तर आता सॉल्व्ह करायचं. जर नाही ओरली आलं तर सॉल्व्ह करायचं. बघा आपण काय करतो, व्हेरिएबल कोणत्या साईडला आहे, व्हेरिएबल आहे LHS. RHS ला 5 आहे आणि LHS साईडला M-7 असा आहे. लेफ्ट हँड साईडला M-7. आता हा M-7 आहे, तर व्हेरिएबल M आहे इथे, मला M एकटाच पाहिजे. मग मी काय करेन, M ला इथेच ठेवेन लेफ्ट हँड साईडला, आणि हा जो -7 आहे ना, हा मला इथे नकोय लेफ्ट हँड साईडला, कारण मला लेफ्ट हँड साईडला एमच हवंय. मग इथे मी एम ठेवणार, पण हा जो -7 आहे तो राईट हँड साईडला जाणार. राईट हँड साईडला ऑलरेडी 5 आहे, तो आधी लिहायचा, आणि हा लेफ्ट हँड साईडचा -7 राईट हँड साईडला गेल्यावर तो प्लस होणार, कारण इकडे मायनस आहे, सबट्रॅक्ट आहे. अपोजिट क्रिया करायची. जर प्लस असेल, ऍडिशन असेल तर तिकडे जाऊन सबट्रॅक्शन होणार. इकडे सबट्रॅक्शन मायनस असेल तर तिकडे जाऊन प्लस होणार. इकडे प्लस असेल तर मायनस होणार, मायनस असेल इकडे तर तिकडे राईट हँड साईडला जाऊन प्लस होणार. लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लाइड असेल तर राईट हँड साईडला जाऊन डिव्हिजन होणार. लेफ्ट हँड साईडला डिव्हिजन असेल तर राईट हँड साईडला जाऊन मल्टिप्लिकेशन होणार. म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन, ऍडिशन असेल तर सबट्रॅक्ट होईल, सबट्रॅक्ट असेल तर ऍड होईल. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या दोन एकमेकांच्या अपोजिट आहेत. मल्टिप्लाय असेल तर तिकडे जाऊन डिवाइड होईल, इकडे डिवाइड असेल तर तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. आता इथे काय होईल बघा, इथे -7 हा 5 मी लिहिला, आणि हा -7 पण इकडे राईट हँड साईडला आला, तो पण +7 होईल. मग एम ची व्हॅल्यू येणार 5 + 7 12. म्हणजे एम ची व्हॅल्यू 12 असायला पाहिजे इथे. 12 जर एम ची व्हॅल्यू घेतली तर बॅलन्स काय होणार आहे, इक्वल होणार. बघा ना, इक्वेशन बॅलन्स्ड होणार. कसं बघा, हे असं इक्वेशन होतं आपलं, M-7 = 5. 12 इथे 12 व्हॅल्यू टाकली तुम्ही एमच्या जागेवर, तर 12 - 7, 12 - 7 किती आन्सर येणार, 5 येणार. आणि राईट हँड साईडला पण काय आहे, 5च आहे. बघा ना, लेफ्ट हँड साईड होती M-7, M-7, एम ची व्हॅल्यू 12, 12 - 7 म्हणजे बरोबर 5. लेफ्ट हँड साईडचा आन्सर 5 आला, आणि राईट हँड साईडला पण 5, म्हणजे दोन्ही इक्वल झाले की नाही. कधी इक्वल झाले, जेव्हा एम ची व्हॅल्यू 12 असेल तर. बाकी कुठलीही एम ची व्हॅल्यू घ्या, तुमचं इक्वेशन बॅलन्स होणार नाही. राईटला 5 आहे, फक्त 12च एकच व्हॅल्यू अशी आहे एमची जी त्या इक्वेशनला बॅलन्स करू शकते. बाकी एमच्या जागेवर कोणतीही दुसरी व्हॅल्यू टाकली तर तुमचं इक्वेशन बॅलन्स्ड, इक्वल होणार नाही. बघा, एमच्या जागेवर इथे 10 टाकून बघा. एमच्या जागेवर जर 10 टाकले तर 10 - 7 3 येतं, पण ते राईट हँड साईडला 5 आहे, म्हणजे इक्वल नाही होणार आन्सर. दोन्ही साइड मध्ये इक्वल टूचं साइन आहे बोलला, दोन्ही इक्वल आन्सर यायला पाहिजे. मग 12 ही एकच अशी व्हॅल्यू आहे एमची जी या इक्वेशनला बॅलन्स्ड करू शकते. म्हणून प्रत्येक लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल जो आहे त्याला एकच सोल्युशन असतं, एकच व्हॅल्यू तुम्हाला सोल्युशन म्हणून मिळणार, कारण एकच व्हॅल्यू अशी असते जी त्या इक्वेशनला सॅटिस्फाईड करते किंवा बॅलन्स्ड करते. नेहमी लक्षात ठेवायचं. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल or linear equation in one variable has
ओनली वन सोल्युशन, एकच सोल्युशन आहे या इक्वेशनला, फक्त एकच सोल्युशन आहे. कारण याच्यामध्ये जी व्हेरिएबलची व्हॅल्यू येते ती एकच अशी व्हॅल्यू येते जी बॅलन्स इक्वेशन करते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, लिनियर इक्वेशन in one variable has only one solution. एकच सोल्युशन आहे, एकच अशी व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे जिच्याने इक्वेशन बॅलन्स्ड होतो किंवा इक्वेशन सॅटिस्फाईड होतो. असंच 6m इज इक्वल टू 42. आता लेफ्ट हँड साइडला आता आपलं जे व्हेरिएबल आहे ते m आहे आणि m जो आहे तो लेफ्ट हँड साइडला आहे. तर तो m आपल्याला एकट्याला तिथे ठेवायचा आहे. पण त्या m बरोबर एक आणखी गोष्ट आहे किंवा एक आणखी नंबर आहे जो आपल्याला त्या m बरोबर नकोय. m बरोबर कोणता असा नंबर आहे लेफ्ट हँड साइडला जो मला नकोय आणि ज्याला मला राईट हँड साइडला शिफ्ट करायचंय? आपल्याला राईट हँड साइडला शिफ्ट करायचंय. कोणाला शिफ्ट करायचं? या 6 ला. ला शिफ्ट करायचं. कारण मी काय सांगितलेला, व्हेरिएबल बरोबर जो नंबर असतो त्याला आपण शिफ्ट करतो. मग हा 6 इकडे शिफ्ट करायचा. पण हा 6 जो आहे की नाही तो m बरोबर आहे ना मल्टिप्लाय, त्याच्यामध्ये काही नाहीये साइन, म्हणजे मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे हा जो जेव्हा काही साइन नंबर आणि व्हेरिएबल, एखादा नंबर आहे आणि एखादा व्हेरिएबल आहे, आता समजा मी तुम्हाला 13a लिहिली, तर या 13 आणि a मध्ये काही साइन नाही, म्हणजे ती मल्टिप्लिकेशनची असते. तसं तिथे 6m आहे, 6m म्हणजे काही साइन नाही, म्हणजे 6 इंटू m आहे. m इथेच ठेवायचा, 6 तिकडे जाऊन डिवाइड होणार. कारण इकडे मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट जी तुम्ही क्रिया करता, विरुद्ध क्रिया जी करता ती डिव्हिजनची असते. म्हणून 6 जो आहे तो 42 ला इथे डिवाइड होणार, कारण इथे मल्टिप्लाय आहे की नाही, इकडे m राहणार आणि हा 6 जो आहे तो इकडे शिफ्ट झाला की तो डिवाइड होतो. डिवाइड म्हणजे मी खाली त्याला डिनॉमिनेटर मध्ये घेते. आता या 6 ने या 42 ला, 6 आणि 42 6 च्या टेबल मध्ये येतात. मग 6 1 जा 6, 6 7 जा 42. म्हणजे तुमचा आन्सर आला, खाली 1 जो आहे तो नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे तुमचा आन्सर आला m इज इक्वल टू 7, तुमची व्हॅल्यू. आता समजा असं आहे, त्याच्यामध्ये कसं आहे की व्हेरिएबल p आहे आणि लेफ्ट हँड साइड बरोबर p जो आहे व्हेरिएबल त्याच्याबरोबर 8 हा नंबर आहे.
मग 8 ला जो आहे तो लेफ्ट हँड साइड वरून मला घालवायचा आहे. मग राईट हँड साइडला त्याला शिफ्ट करणार 8 ला. 8 ला राईटला शिफ्ट करताना 8 इकडे डिवाइड आहे, पी बरोबर डिव्हिजन आहे, कारण पी डिवायडेड बाय 8. मग 8 जर इकडे डिवाइड आहे तर ते तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. हा 7 ऑलरेडी तुमचा राईट हँड साइडचा आहे आणि 8 जो आहे तो इथे डिवाइड होता, तो इकडे येऊन मल्टिप्लिकेशन झालं. मग पी ची व्हॅल्यू काय आली? 7 इंटू 8 म्हणजे येणार 56. 7 8 म्हणजे पी ची व्हॅल्यू तुमची 56 आहे. आता आपण आणखी थोडे वेगळी गणित बघू, म्हणजे अशीच गणित, पण आणखी थोडी ही तर इझी होती, आता थोडी अजून कॉम्प्लिकेटेड. बघा असं गणित असं. समजा असं गणित आहे, 2m - 3 इज इक्वल टू 21. आता हे पण काय आहे? हे पण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, कारण याच्यामध्ये पण एकच व्हेरिएबल आहे आणि त्याची जी पॉवर आहे ती 1 आहे, म्हणजे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. आता इथे आपण काय करणार आहे? इथे पण आपल्याला एम ची व्हॅल्यू सोल्युशन काढायचं की नाही? सोल्युशन म्हणजे काय असतं? एम या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग एम या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करताना इथे गंमत काय झाली आहे माहितीये का? इथे गंमत अशी झाली आहे की तुमचा जो व्हेरिएबल आहे एम, तो लेफ्ट हँड साइडला आहे, ही पूर्ण लेफ्ट हँड साइड आहे आणि ही राईट हँड साइड. आता लेफ्ट हँड साइडला आपण जर बघितलं तर लेफ्ट हँड साइडला एम आहे, पण एम बरोबर 2 नंबर अजून आहेत त्याच्यासोबत. एक आहे -3, हा एक नंबर आहे एम बरोबर, आणि एक हा 2 आहे. तर हे दोन्ही नंबर मला एक एक करून राईट हँड साइडला शिफ्ट करावे लागतील, कारण मगाशी तर एकच नंबर होता. मगाशी जे आपण सम सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये एकच नंबर लेफ्ट हँड साइडला होता व्हेरिएबल बरोबर. हे बघा, जसं इथे हा व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबल बरोबर माझ्याकडे एकच नंबर आहे, हा 3. मग तो मी त्या बाजूला नेईन. आता आपल्याला कसं आहे, व्हेरिएबल आहे लेफ्ट हँड साइडला, पण व्हेरिएबल बरोबर एक नाही, व्हेरिएबल बरोबर 2 नंबर आपल्याकडे. 2 कोणते कोणते आहेत? एक हा -3 आणि एक 2. हे दोन्ही नंबर एम बरोबर आहे. म्हणजे दोघांनाही एक एक करून राईट हँड साइडला शिफ्ट करायचं. आता दोन्ही जे नंबर आहेत, आता हा जो -3 आहे, हा एम बरोबर मायनस आहे, सबट्रॅक्ट केलेला आहे, आणि हा 2 जो आहे तो मल्टिप्लाइड आहे, कारण 2m आहे ना. 2m म्हणजे 2 बरोबर m मल्टिप्लाय आहे आणि 3 बरोबर मायनस आहे. त्यामुळे आपण काय करणार आधी, की हा -3 जो आहे तो पहिला आधी तिकडे नेणार, आधी 2 ने एक एक करून आपण राईट साइडला शिफ्ट करणार. तर पहिला मी शिफ्ट करणार 3 ला, -3 ला. मग इकडे -3 ला मी तिकडे नेणार राईट हँड साइडला. मग लेफ्ट हँड साइडला माझ्याकडे सध्या राहिलंय 2m, कारण हा -3 मी तिकडे नेणार आहे, इक्वल टू हा 21 आपण ऍज इट इज लिहितो, कारण तो राईट हँड साइडला आहे. 21 आधी राईट हँड साइडचा नंबर आधी लिहून घ्यायचा आणि मग लेफ्ट हँड साइडचा जो शिफ्ट होऊन येणार इकडे तो नंतर लिहायचा. मग -3 इकडे येणार, तो आहे +3, कारण तिकडे मायनस आहे, इकडे आला होतो प्लस होणार. मग 2m 21 + 3 जर आपण घेतलं तर 24 होतं. आता अजून एक नंबर आहे जो एम बरोबर राहिलाय. आता मला एम एकट्याला ठेवायचं बोलल्यावर त्या 2 ला पण तिकडे न्यावं लागेल. मग 2 इकडे मल्टिप्लाइड आहे, 2 आणि एम मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मग 2 जो आहे तो तिकडे जाऊन डिवाइड होणार, मग इकडे राहणार एम, कारण हा 2 मी तिकडे शिफ्ट करणार, आणि इकडे तो 2 मल्टिप्लाय आहे, इकडे येऊन तो 2 डिव्हिजन होणार, खाली जाणार म्हणजे डिवाइड होतो तो. म्हणून मग इथे 2 ने दोघांना पण भागतो. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा
4. 24 ला डिवाइड केलं 2 ने. 2 1 जा 2, 2 2 जा 4. हे 12 आन्सर आहे. जे एम ची व्हॅल्यू आहे 12. आता याच्यात आपल्याला गणित दिलेत काही ते आपण सोडू. हे तर आपण सोडवलं का. समजा हे तुम्हाला सोडवायचे 3y + 8 इज इक्वल टू 22 असं आपल्याला त्यांनी सम दिलेलं आहे. 3y + 8 इज इक्वल टू 22. तर आता इथे व्हेरिएबल जे ते आहे y आहे हे व्हेरिएबल. आणि या y बरोबर आता लेफ्ट हँड साइडला 2 नंबर आहेत. एक +8 आहे जो प्लस आहे y बरोबर आणि एक 3 आहे जो मल्टिप्लाय आहे y बरोबर. तर मी एक 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 करून राईट हँड साइडला शिफ्ट करते. पहिला मी हा +8 तिकडे नेते. मग इकडे काय राहणार, इकडे 3y राहील. +8 मी तिकडे शिफ्ट केलं. आता +8 लिहिण्याच्या आधी +8 आधी 22 आधी लिहिणार कारण ते राईट हँड साइडला ऑलरेडी आहेत. आणि हा +8 जो आहे तो लेफ्ट हँड कडून राईट हँडला जाताना प्लसचा -8 होणार. मग तुमचे येणार 3y इज इक्वल टू 22 - 8. मग इथे येणार 14. आता हा 3 जो आहे तो इकडे जाऊन मल्टिप्लाय आहे इकडे, तिकडे जाऊन डिवाइड होणार. y इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 3. आता 3 च्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही. 3 च्या पण नाही कारण 14 3 च्या टेबलमध्ये नाहीये. त्यामुळे तुमचा इथे भाग नाही जाणार आहे तसंच आन्सर येणार. कारण तुम्हाला 3 आणि 14 कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही. जर कोणा एकाच्या टेबलमध्ये असतील तर तुम्ही भाग लावू शकता. पण इथे भाग नाही जात कारण 3 आणि 14 कोणत्याच एका टेबलमध्ये नाहीये. त्यामुळे तुमचा आन्सर आला y इज इक्वल टू 14/3. पुढचं तर आपण सोडू शकतो. हा जो x आहे हा x बरोबर हा 3 जो आहे हा 3 डिवाइड आहे तो मग तिकडे न्यायचा. तिकडे नेला. हा 2 ऑलरेडी इथेच आहे राईट हँड साइडला आणि हा 3 डिव्हिजन आहे तो इकडे गेला मल्टिप्लाय. 2 3 जा x ची व्हॅल्यू 6 आहे. आता आपल्याला शिकायचं आहे हे आपण शिकलो की लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल कसं सॉल्व्ह करायचं ते आपण बघितलं. तर हे शिकायचं लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल कसे सॉल्व्ह केले. आता आपला जो धडा आहे आपलं जे चॅप्टर आहे त्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे काय. तर तसंच आहे जसं आपण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल बघितलं ना. हे सगळे आपण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल कारण तुमच्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे. पण आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बोलल्याबरोबर एक तर लिनियर असायला पाहिजे म्हणजे व्हेरिएबलची जी पॉवर आहे ती 1 असायला पाहिजे आणि 2 व्हेरिएबल पण असायला पाहिजे. 2 इंग्लिश लेटर असणार. म्हणजे मी समजा असं लिहिते हे बघा याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत. एक ए आहे आणि दुसरा बी आहे आणि दोघं पण लिनियर. त्याची जी पॉवर आहे ती लिनियर आहे म्हणजे त्याची जी डिग्री आहे ती 1 आहे. त्यामुळे ह्याला बोलायचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल.
कारण दोन व्हेरिएबल आहेत. मग याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, दोन व्हेरिएबल आहे त्याच्यात. आणि इक्वेशन आहे, इक्वेशन म्हणजे दोन इक्वलचं साइन आहे मध्ये, लेफ्ट हँड साइड आहे आणि राईट हँड साइड आहे, आणि तुमच्याकडे दोन व्हेरिएबल आहेत. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे बघा, पहिला क्वेश्चन काय आहे, बाय युझिंग व्हेरिएबल्स एक्स अँड वाय फॉर्म. फॉर्म म्हणजे बनवा एनी 5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजे बाय युझिंग व्हेरिएबल्स एक्स अँड वाय, म्हणजे एक्स अँड वाय हे व्हेरिएबल यूज करायचे, एक्स अँड वाय यूज करायचे, आणि असे 5, जसं मी बनवलं की नाही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, तसं तुमच्या मनाने तुम्ही कोणतेही 5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल तयार करायचं. आणि एक्स आणि वाय म्हणजे असं वाटलं आहे की एम एन नाही चालणार, एक्स आणि वाय व्हेरिएबल वर कोणतेही कसे पण बनवू शकता तुम्ही. 5 बनवायचे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तुमच्या व्हेरिएबलची पॉवर 1 असली पाहिजे. किंवा 10x-2y = 5 मध्ये मायनसचं साइन दिलं तरी चालेल. त्यानंतर 6x + 9y = 13 -3y = 55 आणि तुम्ही बनवू शकता. हे झाले 4. तुम्ही कुठलेही नंबर घ्या, फक्त एक्स आणि वाय व्हेरिएबल घ्या आणि असं इक्वेशन तयार करा. याला म्हणतात लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्यांनी एक्स आणि वाय वापरायला सांगितलं म्हणून आपण एक्स वाय वापरायला सांगितलं. जर तुम्हाला कोणतेही व्हेरिएबल वापरून लिहायचंय तरी तुम्ही लिहू शकता, पण इथे स्पेसिफाय केलंय ना त्यांनी की एक्स आणि वायच वापरा, आपण एक्स वायच वापरायचं. तुम्ही असे वेगळे पण जरा मध्ये मायनस साइन 11x - 3y = 10 काही बनवू शकता. जर तुम्हाला असं सांगितलं की फॉर्म 5 लिनियर इक्वेशन्स इन टू variables using A and B variables. आता हे व्हेरिएबल वापरायचे A and B, आणि त्याच्यापासून 5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बनवायचं. हे तुम्हाला होमवर्क आहे. हा होमवर्क आहे. आणि काय होमवर्क आहे की मी आणखी काही लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल सॉल्व्ह करायला देते. सॉल्व्ह लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता जे आपण वरती सॉल्व्ह केले तसे सॉल्व्ह करायचे.
हे तुम्हाला काही होमवर्क आहे ते मी देते, ते सॉल्व्ह करायचं. आपण मगाशी जे सॉल्व्ह केले त्याच्यानुसारच आहे. हे 10 गणित आहेत, ते सॉल्व्ह करायचे होमवर्क आहे. आणि ए आणि बी यूज करून लिनियर इक्वेशन फॉर्म करायचं. आणि हे 10 सम्स आहे, ते सॉल्व्ह करायचं. हा होमवर्क आहे. हा तुमचा होमवर्क आहे. आपली वेळ संपलेली आहे. गुड बाय.